असतो नेहमीच त्याचं देखील आपण करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक. अजय कडू गोलंदाजी मार्क मध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू ग्लान्स केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर आक्रमक सुरुवात वासुदेवच्या बॅटमधनं. पहिला चौकार. वेगानं चेंडू रिलीज केला गेला, तेवढ्याच वेगानं बॅट स्पीड देखील पाहायला मिळतोय वासुदेवच्या माध्यमातून. हा पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चौकार आलाय. नाही काय झालंय तुम्हाला? तसा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी असेल आणि या ठिकाणी बचावलेत फलंदाज. एक धाव इथे मिळते. शिवकर संघ आपण पाहताय त्या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान या नावाने या ठिकाणी खेळत असताना आमच्या या ठिकाणी म्हात्रे पडायचे किरण म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी हा संघ खेळतोय. शिवकर संघ आपण पाहतायत पलाटे संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट इतका ताकदवर संघ गावदेवी आषाढी संघ फाईट करतोय. खोलबा टप्प्याचा चेंडू समोर खेळतात, धावाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं तर विकेट मिळू शकली असती, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट होत नाही आणि धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलला धावसंख्या पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहतायत 6 धावा धाव फलकावरती. वासुदेव आणि सूरज पाटील ही जोडी पाहायला मिळते. सूरजचं खातं खुलं झालं. षटकार हॅट्रिक साठी प्राइज असेल किरण म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरणजी म्हात्रे यांनीच पॅक केला हा संघ. शिवकर संघ आपण पाहतायत स्क्वेअर कट करायचा होता, पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड वरती पडल्यानंतर फार वेगानं आला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघ त्यांच्या अगेन्स्ट आषाढ संघ आपण पाहतात. बिग बॅटल, दोन्ही संघ एकाच कॅलिबरेचे एका ताकदीचे, त्यामुळे हा सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतात, पॅटर्न स्वीप करायचं होतं, शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. एक चौकार आल्यानंतर अजय कडू आपल्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करतोय. बॉल झालेत ओव्हरमधील आतापर्यंत प्रल्हाद मात्र आमच्या सोबत जॉईंट आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये आतापर्यंत 6. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. अजय कडूच्या माध्यमातून शांत ठेवलाय फलंदाज वासुदेवला देखील. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा अजय तयार. खोलबा टप्प्याचा चेंडू होता, एज लागली आणि एकच धाव इथे मिळेल आणि षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीला पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर सुरेख कमबॅक अजय कडूचं पाहायला मिळालं. धावा खर्च केल्यात 7 आणि शिवकर संघ पोहोचलाय 7 धावा बिनगडी बाद. लावून घ्यायचं पण गावदेवी आश्रय संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण आज आमच्याकडे वेळ फार कमी आहे. सेमीफायनलचा मॅच, त्याच्यानंतर मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. 2 सामने या ठिकाणी अतिरिक्त असतील, त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल नंबर 1 आपण पाहिली आणि ती जिंकली. तो मॅच जिंकला, लगेच 1 साइड सामना जिंकला. जय बोले निवाळी संघाने प्रवेश केला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. पहिल्या पॉवर प्लेचं षटक समाप्त. 7 धावा फलकावरती बिनगडी बाद. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. मयूर येतात. मयूर तरे गोलंदाजी मार्क वरती.
तयार गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पाहावं लागेल, छोटीशी अपील करतात विकेट किपर शुभम आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. डीप राहिला होता चेंडू, खाली राहिला होता पूर्णपणे आणि थोडासा दिशाहीन देखील पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा आला. योगेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच आमचे मॅन फ्रॉम पोई योगराज बुटेरे सर पाहायला मिळतात. अनेक साऱ्या स्पर्धा ते देखील ठाणे असो रायगड असो कव्हर करत असतात योगराज बुटेरे सर. लॉफ्ट हिट परंतु हवेमध्ये खेळाडू उपस्थित, लॉंग ऑनला फटका बसलाय. विकेटचं बदन, धक्का क्रमांक पहिला टीम शिवकर संघाला. लगेच पाठवायचं आहे शिवकर संघ, आपण नवीन फलंदाज त्वरित पाठवा. एलिव्हेशन मिळालं नाहीये, खोला टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा यॉर्करचा प्रयास केला, खाली होता हा चेंडू, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनच्या दिशेला परंतु हा झेल कॅरी केलाय. विकेटचं बदन, धक्का क्रमांक पहिला 8 या धावसंख्येवरती स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर या संघाला सफलता मिळाली. या षटकामध्ये मयूर तरेला चांगली सुरुवात करतात आपल्या स्पेलची. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज रोशन पाटील येतात तिसऱ्या क्रमांकावरती. इनट नंबर 3 जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल, चांगल्या धावसंख्या बनवाव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये, कारण की ऍडव्हान्टेज आहे 3च खेळाडू हे तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. चला षटकातील पुढचा बॉल, मयूर तरे तयार, स्ट्राईकला फलंदाज रोशन ऑन स्ट्राईक. थोडंसं फास्ट खेळायचं आहे, फलंदाज असो गोलंदाज सर्वांना सूचना असतील, आपण थोडंसं स्पीड अप करून खेळायचं आहे. पुढचा बॉल आहे षटकातील, राईट आर्म ओव्हर द विकेट. मयूर हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, पुन्हा एकदा लॉंग ऑनला टिपली असेल, क्षेत्ररक्षक होते राहुल दुर्गे आणि टिपला अजेल, अजून एक धक्का लागेल. याच ओव्हर मध्ये टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघाला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू उंच जास्त गेला, लांबी कमी पाहायला मिळते आणि तिथे वाडी स्ट्रॉंगला खूप चांगला झेल राहुलला पुन्हा एकदा कॅरी केला. 2 झेल कॅरी करतात लगातार आणि 2 सलगचे विकेट या ठिकाणी कॅरी करतात गोलंदाज मयूर तरे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील मयूर तरे, हॅट्रिक बॉल असेल नवीन फलंदाज इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतात गोलंदाज. फलंदाज या ठिकाणी उत्तम पाटील येतात चौथ्या क्रमांकावरती बॅट्समॅन. धावसंख्या थांबली ती फक्त आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं सुरू आहे, चांगली गोलंदाजी करतायत, इम्प्रेस करतायत मयूर देखील या दुसऱ्या षटकामध्ये. येस वालिवलीचे नक्कीच आमचे राहुल वजे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भाषे आहेत आमचे निलेदारांचे आणि मनीष रसाल देखील त्यांच्या समवेत असतील. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा वाईट बॉल आहे, थोडासा या ठिकाणी दिशेपासून देखील भरकटतोय गोलंदाज मयूर तरे परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, विकेट प्राप्त केल्यात, अजूनही हॅट्रिक बॉल ऑन असेल. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती, धावांचा वेग वाढवावा लागेल प्रथम बॅटिंग करत असताना शिवकर संघाला. यावेळेस मात्र समोर खेळतायत एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू उपस्थित, बंटी तरे त्या ठिकाणी असतील आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 10 वरती पोहोचते आणि या दरम्यान आमचे चिंचवलीचे सिनियर समालोचक चंद्रकांत म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल झाले, धावा खर्च केल्या 3, 2 विकेट कॅरी केल्यात. मयूर तरे चांगली गोलंदाजी करतोय, स्ट्राईकला फलंदाज सूरज येत आहेत. पुल करायचं होतं, इश लागली, पाठीमागे चेंडू जातोय, शॉट फाइनलिंगचा खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय परंतु जागेवरतीच होते फलंदाज. पुन्हा एकदा संधी आली आहे, तू मेहमे होतोय मैदानाच्या आतमध्ये,
दोघांमध्ये थोडासा ताळमेळ कमी, संवाद थोडासा कमी होतोय आणि इथे मात्र एक एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल असेल, डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. या प्रकारे नक्कीच डायरेक्ट हिट केलं गेलं, परंतु क्रीज मध्ये पोहोचले होते, बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट झालं. फिल्डिंग लावायची टीम आषाढी संघ. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं, जेवढ्या चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं हे क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. टीम आषाढी संघाच्या माध्यमातून धावसंख्या 10 या आकड्यावरती थांबली आहे. 4 बॉल, धावा आल्या फक्त 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज पाटील कडनं अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांच्या. ओव्हर द विकेट मयूर तरे. ओ पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास. ऑन साइडला खेळलेत, मिड विकेट वरनं फार वेगानं आले क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळेल एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी प्रभावित करतायत मयूर तरे. बॉल झाले 5 धावा खर्च केल्या, 4 इकॉनॉमिकल गोलंदाजी, 2 विकेट आलेत आणि आता शेवटचा बॉल शिल्लक या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज उत्तम पाटील. लॉफ करायचं होतं, फ्रंट फूट वरती देखील आले होते, नाराज होत आहे स्वतःवरती. डीप राहिला चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. सफल ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये 2 विकेट कॅरी केली आहे मयूर तरेने आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघ पोहोचलाय थोडासा बॅकफूट वरती. 11 धावा, 2 गडी बाद. डीजे षटक कंप्लीट झाली 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा फक्त धावफलकावरती. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण आता गरज आहे टीमला. बघा टाइम अलर्ट असेल. गावदेवी आषाढी संघ पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शुभम तरे लक्ष असू द्या, पेनल्टी लागू शकते या सूचना आम्ही सकाळपासून देतो संघांना. अजय त्या सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती. बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. जर इथून फ्रंट फूट वरती यायचं असेल तर टीम शिवकर संघाला अटॅक करावा लागेल. सूरज पाटीलला षटका ठोकावे लागतील. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची शक्यता, परंतु फार दूरवर असतील राहुल. वेगाने गेले, बॅकअप साठी खेळाडू येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. थोडेसे नाराज होत आहेत बॅट्समॅन सूरज पाटील स्वतःवरती देखील कारण प्रॉपर कनेक्शन नव्हतं या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अजय तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, लाऊड अपील, परंतु या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. लेग बायचा इशारा जरूर येईल या बॉलवरती पंचांच्या माध्यमातून. यस, योगराज सर या ठिकाणी इशारा करतायत आणि लेग बायच्या स्वरूपानं सिंगल मिळेल. धावसंख्या 14 वरती पोहोचते. इम्प्रेस करतायत नक्कीच अजय. सेकंड स्पेल मध्ये असताना देखील पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आता फक्त 7 आणि या ओव्हरची सुरुवात देखील भरपूर चांगली केली आहे. शांत ठेवलं आतापर्यंत शिवकर संघाच्या जोडीला. उत्तम स्ट्राईक. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र अप्पर कट खेळायचं होतं. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात उत्तम, परंतु वेग प्रचंड होता आणि वेगावरती स्वार होऊन डिलिव्हर केलेला हा चेंडू डॉट बॉल आला आहे. लगातार चेंडू डॉट येत आहेत. फक्त सिंगल डबल या मॅच मध्ये आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. मोठी फटकेबाजी नाहीये. याचं मूळ कारण नियंत्रित लेन, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी होती आहे ती आशिया टीमच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल हवेमध्ये, विकेट येण्याची शक्यता होती. राहुल दुर्गे कडनं फार कमी चुका पाहायला मिळत असतात, परंतु हा सोपा झेल मिड विकेटला त्याच्याकडनं ड्रॉप झालाय. संधी मिळेल उत्तम पाटीलला. पहिली चुकी पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून या मॅच मध्ये आणि धावा मिळतात. एक धावसंख्या 15 वरती पोहोचतीये. बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 4 आणि धावा खर्च केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी पुन्हा एकदा.
टॉप एज लागली, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. यावेळेस मात्र फलंदाज सूरज पाटील असतील. शॉट फाईन लेग रिझनला चुकी नाहीये. क्षेत्ररक्षक होते प्रेम आणि प्रेमने टिपला हा झेल. फलंदाज बाद, तिसरा धक्का टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघाला. पाठवायचा लगेच आपण पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या वरच्या हिश्श्यावरती हा चेंडू लागलाय. टॉपेज लागले आणि प्रेमने चांगला झेल कॅरी केला. अजयला मिळते पुन्हा एकदा या ठिकाणी सेकंड स्पेल मध्ये असताना ही सफलता. नवीन फलंदाज बॅट्समॅन मयूर येत आहेत. चला शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज अजय पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्ग वरती. धावसंख्या थांबली आहे फक्त 15 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला ते सरळ हा चेंडू, परंतु पंचांकडे पाहावा गेली. पंच सांगतायत वाईड बॉल असेल. अवांतर धावे ते मिळेल आणि धावसंख्या अवांतर धावे बरोबर पुढे सरके 16 या आकड्यावरती. धावा फलकावरती तिसरं षटक सुरू आहे, परंतु धावा जास्त नाहीयेत. बॅकफुट वरती पाहायला मिळतोय शिवकर संघ या मॅच मध्ये. अंतिम बॉल पुन्हा एकदा अजय. ओव्हर द विकेट ना. फक्त दिशा दिली आहे, परंतु खेळाडू उपस्थित आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलला अडवला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. विकेट येण्याची शक्यता. धावाची संधी आणि योगेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायर रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. चला OUT फलंदाज असेल बाद. विकेटचं बदल. रनआउटची अजून एक विकेट कॅरी होईल. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आमच्या ड्रिंक ब्रेकर जा. पण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती रोषा एकूण धावा असतील 17 धावा 4 गडी बाद. अर्धा संघ तंबूच्या आशाला. टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघ. आणि आता उर्वरित 12 बॉल 2 षटक शिल्लक असतील ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. डीजे मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली होती आणि या सामन्यामध्ये 21 धावेची विस्फोटक खेळी केली होती. चला मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येईल आणि मॅन ऑफ द मॅच असेल 21 धावेची खेळी ज्याने केली तो विपुल पाटील मॅन ऑफ द मॅच असेल. आपण यायचा विपुल. आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती. जय येत आहे. जय कडू समोर खेळतात. लॉंग ऑनला खेळलेत. अलाउन द कार्पेट ऑन ड्राईव्ह व्हायला मिळते आणि राहुल त्या ठिकाणी तैनात होते. लॉंग ऑन रिझनला पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. भारतीय जनता पार्टी चषक 2025 पर्व आपण पाहतायत. या वर्षी डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहिली, परंतु पुढच्या वर्षी ही स्पर्धा नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. राजेशदादा म्हात्रे असतील, त्याचबरोबर आमचे निलेशदादा म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, योगेश म्हात्रे, देवराज म्हात्रे, संपूर्ण नक्कीच आमची आयोजन कमिटी. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे. बऱ्याच कालावधीनंतर येतोय
हा चौकार टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघासाठी. आणि चला लगेच आपण पंच रिव्ह्यू घेतलाय का? यस, रिव्ह्यू घेतला गेलाय आणि चेक करूया आपण तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये. सुरुवातीला अजय कडून इम्प्रेस केलं, 2 षटक फेकली. त्याच्यानंतर आपण पाहिलं मयूर तरे आले, मयूर तरेने 4 धावेचं षटक फेकलं होता. ओ चांगला बॉल, यावेळेस मात्र मिस होतात. फटका खेळण्यामध्ये पूर्णपणे बीट केलं जाईल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू आपण पाहूया. ओव्हर द विकेट ना आले आणि येस कनेक्शन नाहीये, डॉट बॉल आलाय. कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज जय कडू. स्ट्राईकला फलंदाज अजय ऑन स्ट्राईक. येस, अजय भगतच्या बॅटमध्ये षटकार आले. धावबाची संधी असेल, विकेट धोक्यामध्ये पाहावं लागेल. पुन्हा एकदा थर्ड एम्पर रेफर केलं जाईल या तिसरे पंच. ते पंचांची भूमिका पार पाडतायत. बंटी तर येतात शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहणार आहोत संकेत ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल. 31-31 धावा धावफलकावर देत 5 गडी बाद झालेत. पहिला बॉल हेच लागली होती. विकेट किपर शुभम बीट झाले, परंतु दुसऱ्या एंडला पाहावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी थर्ड एम्पायर रेफर केलं जाईल आणि पुन्हा एकदा या तिसरे पंच पाहणी केली जाईल. ओ युटी फलंदाज बाद, तिसरी रनआउटची विकेट. घ्यावा त्या अप्रतिम क्षेत्ररक्षण गावदेवी आश्रय संघाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. विकेट त्या ठिकाणी कॅरी झाली. एकमेव फलंदाज होता अजय भगत, ज्याने मात्र चौकार ठोकला होता. षटकार देखील मारला होता, सेट देखील झाला होता, परंतु तो देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपानं बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदीप पाटील. 6 गडी या ठिकाणी गमावलेत. अर्धा संघ तंबूच्या आशेला पाहायला मिळतो. 31 धावा फक्त धावा फलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. बंटी तरेचं हे षटक. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. कुठपर्यंत मजल मारेल संघ नक्कीच हे पाहावं लागेल. शिवकर संघ 45 पर्यंत पोहोचावा लागेल या मॅच मध्ये.
उलटा चेंडू लॉफ्टेड हिट, फटका चांगला, खेळाडू उपस्थित, झेलची शक्यता होती परंतु हाताला चाटून चेंडू सीमा पलीकडे, षटकार. चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी टीम शिवकर संघाला धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघ आपण पाहतायत. किरणजी म्हात्रे म्हात्रेपाड्याचे आमचे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय या स्पर्धेमध्ये. अनेक साऱ्या संघांना ते नक्कीच पॅक करत असतात. चांगले खेळाडू देखील आहेत, त्याचबरोबर एक चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगले पॅकर देखील आहेत किरणजी म्हात्रे. धावसंख्या 37, लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बंटी तयार. गतीमध्ये परिवर्तन होतं, फिंगर रोल केले या चेंडूवरती, बॅकअप दी हँड पाहायला मिळालं आणि आडव्या बॅटनं खेळायचं होतं परंतु संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरिएशन दाखवतात, व्हेरायटा दाखवतात आपल्या गोलंदाजी मार्कवरती असताना बंटी तरे. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक असतील. ओव्हर द विकेटला तयार बंटी. पुन्हा एकदा सोबरमन चेंडू परंतु लो फुल टॉस होता आणि लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील. फेकी त्वरित येते, धावबाची संधी पुन्हा एकदा परंतु या ठिकाणी कॅरी करू शकले नाहीयेत, बॉलला पकडू शकले नाहीये. शुभम ॲक्युरेट फेकी नव्हती आणि इथून 2 धावा कंप्लीट होत्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 39-39 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असेल. हे षटक जरी षटकार आला, रोशन तरी देखील चांगलं पाहायला मिळतं. 4 बॉलमध्ये 8 धावा आणि त्याचबरोबर एक रनआउटची विकेट देखील आपण याच ओव्हरमध्ये पाहिली आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत, कमबॅक करतायत अंतिम मोमेंटला बंटी तरे. संदीप पाटील ऑन स्ट्राईक. ओ एज लागली, पाठीमागे चेंडू जातोय, लॉंग स्टॉप रिझनला अडवू शकत नाहीये. एकदा का हा चेंडू लॉंग स्टॉप रिझनला गेला तर तो सीमा पलीकडे जातो आणि खेळाडू तिकडे बघा, लक्ष असू द्या. असं चित्र आम्ही पाहिलंय कारण की जर्मन जोविळी संघाचा असाच एक खेळाडू एका मॅच मध्ये डायरेक्ट बॉल हरवताना खाली गेला होता. पंच फलंदाज बाद कसे आहेत? लेग बिफोर दिलाय का? येस, आमचं लक्ष या ठिकाणी होतं बाउंड्री लाईन कडे आणि फलंदाज बाद असेल. या ठिकाणी आपल्याला चेंडू दिसत नाहीये रोशन, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवत आहेत. समोर या ठिकाणी एक्झॅक्ट पायचीची अपील केली गेली आणि पंचांनी ती स्वीकारली आणि फलंदाज मात्र बाद झाले. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडू देखील ठाऊक नव्हतं की फलंदाज बाद आहे. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता, शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. अजून एक विकेट, लगातार धक्के पे धक्का आणि षटक कंप्लीट होत आहे. 5 आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघानं 39 धावा बनवल्यात. 8 गडी बाद जिंकण्यासाठी 40 धावेचं लक्ष असेल गावदेवी आशेळे या संघासमोर. आमच्या ठिकाणी जगदीश दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. करटगावच्या नक्कीच बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये
ज्यांचं नाव आपण नेहमीच ऐकत आलोय ते आमचे जे के जिमच्या ठिकाणी ऑनर जगदीश दादांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल भारतीय जनता पार्टी चषकामध्ये. यावं आपण व्यासपीठावरती जगदीश दादा, आपलं स्वागत असेल. चला बॅट्समॅन पाठवायचे तरी शुभकर संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. 40 धावा या ठिकाणी बनवायच्या त्या मॅच मध्ये आणि 40 धावा बनवण्यापासून या ठिकाणी रोखलं जाईल का? प्रथम बॅटिंग करता धावा जास्त बनल्या नाहीयेत, परंतु शिवकर संघ देखील या मॅच मध्ये फाईट देण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतील. फिल्डिंग देखील लावून घेतली जाईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्याच्या अगोदर ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून. डीजे सर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार दोपहर के सत्र में मैं सौरभ बांगर आप सभी का स्वागत करता हूं. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2025 का पर्व और आज प्रतियोगिता का आखिरी दिन. और आखिरी दिन में ये बहुत ही बड़े मुकाबले, उनमें से चलने वाला मुकाबला एक तरफ टीम होगी शिवकर तो दूसरी तरफ टीम उनको फाइट दे रही है. इसी मुकाबले में गांव देवी आशिले टीम पहले बल्लेबाजी की शिवकर टीम ने और बल्लेबाजी करते हुए ज्यादा रन बना नहीं पाई. 39 रन बना पाई और 40 का लक्ष्य लेकर सलामी जोड़ी पहुंची मैदान के अंदर आशिले टीम की. शुभम तरे एक तरफ होंगे नॉट सेकंड के ऊपर और स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज होंगे हार्ड हिटर बल्लेबाज बंटी तरे. गेंदबाजी की कमान संभालेंगे. पहला ओवर पावर पे का लेकर आएंगे. वासुदेव आंग्रे आते हुए गेंदबाजी के लिए पावर पे का ओवर लेकर, जो कि सलामी बल्लेबाज के तौर भी आए थे जब बल्लेबाजी करनी थी तब भी, लेकिन ज्यादा रन बना नहीं पाए. एक चौका लगाया था, लेकिन अब गेंदबाजी कैसे करेंगे वासुदेव अपने टीम के लिए. पावर पे का ओवर है, अच्छा ओवर डालना होगा, विकेटें लेनी होंगी इस ओवर में, रन रोकने होंगे और बड़े शॉट लगाने से रोकना होगा खास करके दोनों बल्लेबाजों को. गेम ऑन. ये पहली गेंद पीछे हुक करने की कोशिश थी, रफ्तार भरी गेंद थी. गुडलिन के ऊपर पड़ने के बाद बंटी तरे को बीट किया. लेफ्ट स्टंप के ऊपर से जाती भी विकेट कीपर के दस्तानों में डाउन गेंद की समाप्ति होती भी. राहुल तरे इनकी तरफ से बिल्कुल छक्के के हैट्रिक के लिए है. 500 का इनाम. ये देखिए कलात्मक स्ट्रोक, बैकफुट पर गए और सिप यहां पर पैडल सिप किया, गेंद को भेजा स्क्वायर लेग, सीमा रेखे के बाहर आगाज होता हुआ बंटी तरे के बल्ले से पहला चौका. पर पहली गेंद डॉट थी और दूसरी गेंद के ऊपर ये चौका आता हुआ, यानी कि खाता खोल चुके हैं बल्लेबाज बंटी तरे अपना और टीम का निजी खाता खोलते हुए. 4 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर जीत के लिए बात करेंगे तो 40 की आवश्यकता, अब 36 रन की आवश्यकता होगी. टारगेट 40 की है. गेंदबाज तैयार. फिर से एक बार वासुदेव, इस बार भी फिर से एक बार भिंगरी की तरह खेलते हुए भेजा गेंद को स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर. 4 रन. थैंक यू डीजे. बिल्कुल ये देखिए है, घुटने का इस्तेमाल किया, ऑप्शन के बाहर गए, जगह बनाई स्ट्रोक के लिए और सीधे गेंद को भेजा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए रन संख्या पहुंची 8 के ऊपर. बढ़िया शुरुआत बंटी थरी. ये देखिए गिर भी गए थे, शॉट खेलने के बाद घुटने का पूरी तरह से इस्तेमाल किया. याद दिलाए बिल्कुल मनीष कोलेकर पांडे की, वो भी इसी तरह के शॉट हमेशा खेलते और उनकी याद दिलाते हुए बंटी तरे शानदार खिलाड़ी है, हार्ड हिटर बल्लेबाज है. फिर से एक बार, इस बार स्ट्रॉन्ग अपील. चलिए अंपायर सहमत नहीं है और दोनों अंपायर आते हुए और यहां से चर्चा की जाएगी.
स्वीट एंड शॉर्ट मीटिंग करते हुए दोनों अंपायर, और ये देखिए ये चर्चा करते हुए कि कहाँ पे गेंद लगी है बताए देंगे, और जगह पे जाके यहाँ पर निर्णय दिया जाएगा। एक तरफ सचिन भंडारी और दूसरी तरफ होंगे योगराज भुटेरे, दोनों भी अच्छे खिलाड़ी है। एक बिलोंग करते पोई गांव से, एक इसी गांव के चिंचोली के। बल्लेबाज के पारिकांत बंटी बैक टू द डगआउट। पहला बड़ा झटका टीम गांव देवी आशिले टीम को लगता हुआ। चलिए बंटी, अंपायर का फैसला ये आखिरी फैसला होगा। चलिए बिल्कुल अंपायर का सही फैसला होगा, और यहाँ से रिप्लाई में भी देखने को मिला नीचे लगी थी गेंद बल्ले के, और सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई थी गेंद, यानी कि विकेट बनी, कैच हुई थी। बल्लेबाज के पारिगान। चलिए बल्लेबाज आ चुके हैं। शुगर टीम आपको जल्दबाजी करनी है, फील्डिंग लगानी जल्द से जल्द, ज्यादा वक्त आप लेना नहीं है आपको, जल्दबाजी करिए, जल्द से जल्द फील्ड को सजाइए। बंटी तरे बैक टू द डगआउट। बड़ा झटका लग चुका है गांव देवी आशिले टीम का। अब नए बल्लेबाज राहुल होंगे, राहुल दुर्गे आते हुए बल्लेबाजी के लिए। राहुल दुर्गे बिल्कुल, ये भी छक्के के लिए ज्यादा जाने जाते हैं खिलाड़ी, हमेशा बड़े हिट लगाने में माहिर है राहुल दुर्गे। फिर से एक बार वासुदेव, पहली गेंद सामने खेलते हुए, स्क्रीन के सामने खेला, खिलाड़ी मौजूद रहूंगा रीजन में, और जब तक गेंद को उठा फेंके तब तक यहाँ से मौका था 1 रन लेने का, और सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ती भी 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। ओवर की बात करेंगे तो आप गेंदें हो चुकी इस ओवर की 5 और 1 विकेट, और 9 रन अब तक खर्च किए गेंदबाज वासुदेव ने। आखिरी गेंद इस पावर पे की पहले ओवर की। सामने खेलने की कोशिश, बॉटम एंड का इस्तेमाल किया अलाउंड द कारपेट। फिर से एक बार वही खिलाड़ी लॉन्ग ऑन में, शुभम थे बल्लेबाज। ओवर का बाद समापन, पहले ओवर के समाप्ति के बाद गांव देवी आशिले टीम पहुंची 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीत के लिए चाहिए 24 गेंदे, और यहां से 30 रन की आवश्यकता। डीजे सुस्वागतम। या दरम्यान स्वर्गीय श्रीराम मस्कर और स्वर्गीय नितीन मारिंगे चषकाचे प्रमुख आयोजक जितेश मस्कर आणि शिवशक्ती पाले संघाचे पॅकर सुखदेव मडबी, अजय भटीजे आमचे उल्हासनगर वरून, आणि आशुभाई अर्थात मारीबाई यांचं आगमन झालं। आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक जे आता येणार आहे, आपण पाहिले जानेवारी मध्ये 8 तारखेला ती स्पर्धा सुरू होणार आहे, आणि त्या स्पर्धेमध्ये बुलेट बाईक ही दिली जात असते, आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार जितेश मस्कर, जितेश श्रीराम मस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। त्या टुर्नामेंटला आता खऱ्या अर्थानं रोशन बुलेट टुर्नामेंट म्हणून या ठिकाणी ओळखलं जात असतं। बुलेट स्पर्धा हे नाव त्या स्पर्धेला देण्यात आलं आहे, परंतु या ठिकाणी जितेश मस्कर यांच्या वडिलांच्या नावाने ती स्पर्धा असते, स्वर्गीय श्रीराम मस्कर। तो चलते मैदान के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त, जनसंख्या 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब पावर प्ले का दूसरा ओवर होगा, और गेंदबाज आते हुए, गेंदबाज के लिए मयूर, मयूर घरत आते हुए पावर प्ले का दूसरा ओवर। 3 खिलाड़ी 30 गज के बाहर, मिड विकेट लॉन्ग ऑन, और लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी होगा। स्ट्राइकर पे बल्लेबाज कप्तान होंगे शुभम दरे, ये भी एक हार्ड हिटर बल्लेबाज है, सूझबूझ के बल्लेबाजी हमेशा करते हैं अपनी टीम के लिए। देखिए अब भी यहाँ पर कैमरामैन दिखाई दे रहे, दिखाते हुए कि बिल्कुल कहाँ पे निगाह है एग्जैक्ट रोशन में हमें बताते हुए, पूरी तरह से गैप ढूंढने की कोशिश और कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन पढ़ने के बाद गेंद टप्पा खाने के बाद काफी तेजी से गई, विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होती भी। स्क्वायर कट करने की कोशिश थी, लेग के काफी बाहर गए थे शुभम, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 23 गेंदे, और अब चाहिए 30 रन की आवश्यकता। यहां से मुकाबले में फाइट देनी है स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान शिवकर टीम को, तो लगातार विकेट लेंगे होंगी। इस ओवर की अगली गेंद, मयूर तैयार, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट,
और ये देखिए इनफील्ड के ऊपर से खेला, पॉइंट के ऊपर से गेंद को भेजा, स्वीपर कवर सीमा रेखे के बाहर, यह आता हुआ चौका बल्लेबाज शुभम तरे के बल्ले से। स्पॉट के ऊपर पड़ने के बाद ये अच्छी शॉट लगाई बल्लेबाज शुभम तरे और रन संख्या आगे बढ़ती हुई 14 के ऊपर, 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए टारगेट बनानी है 40 रन की। धीरे धीरे आप यहाँ पर आगे बढ़ती हुई इस मुकाबले में गांव देवी आशिले टीम मयूर के ऊपर आप अटैक करना चाहते बल्लेबाज शुभम तरे। 26 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए ओवर द विकेट। इस बार भी हवा में गेंद, लेकिन फील्डर मौजूद, शॉर्ट कवर में फील्डर थे और यहां से विकेट बनी। लौटना होगा शुभम तरे को, विकेट मैदान से बाहर। दूसरा झटका टीम गांव देवी आशिले को लगता हुआ। जल्दी भेजना है आपको टीम गांव देवी आशिले। योगेश कडू आते हुए अब नए बल्लेबाज, चौथे नंबर पे बल्लेबाजी के लिए। विकेट बनी, यहां से बिल्कुल यही कर आपको करना होगा यदि इस मुकाबले में वापसी करनी है, फाइट देनी है। शिवकर टीम को लगातार विकेट लेनी होगी। जिस तरह से आस्ट्रेलिया टीम ने गेंदबाजी की थी, शुरुआती बल्लेबाजों को जल्दी आउट किया था और अब यहां से वैसी शुरुआत लगभग की है। 14 रन जरूर आए, लेकिन 2 बड़ी सफलता अर्जित की है अब तक टीम शिवकर ने। अब भी विकेटों की जरूरत है आने वाली कई गेंदों में। गेंदें हो चुकी है रोशन, इस ओवर की 3 रन आए, टोटल 4। गेंदबाज मयूर तैयार, फिर से एक बार पीछे खेलने की कोशिश, स्ट्रॉन्ग अपील थी, लेकिन अंपायर कहते हुए आउटसाइड लेग स्टंप, व्हाइट बॉल का इशारा। अतिरिक्त रूप से रनों में बढ़ोतरी और रन संख्या पहुंचती भी 15 के ऊपर। ये देखिए एक्शन रिप्ले, ओवर द विकेट आए, शफल होकर खेलने की कोशिश की, लेकिन गेंद लेग स्टंप के काफी बाहर थी। सही फैसला अंपायर का। और अब यहां से जीत के लिए बात करेंगे तो 25 की आवश्यकता आने वाली 21 गेंदों के ऊपर। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जहां में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है। शिवकर टीम कोशिश कर रही है इस मुकाबले में, लड़ाई दे रही है, फाइट दे रही है इस मुकाबले में। ओवर द विकेट, ये देखिए सॉफ्ट रन से खेलने की कोशिश, फील्डर वहां पर मौजूद और रनआउट का मौका होगा, शायद विकेट मिल सकती है और यहां पर विकेट बन चुकी है। योगेश कडू बैक टू द डगआउट और एक झटका लग चुका है टीम गांव देवी आशिले को। ये देखिए एक्शन रिप्ले और बताते हुए ओमसाई एमटीसी, बल्लेबाज क्लीन आउट, यानी कि क्लियर आउट है, कोई जरूरत नहीं थी, ये रन नहीं था। रोशन जगह पे गेंद थी और जल्दबाजी की लालच बुरी बला है। और यहां से बल्लेबाज योगेश कडू बैक टू द डगआउट। अब 20 गेंदे, जीत के लिए चाहिए 25 की आवश्यकता। मैंने पहले कहा है दोस्तों, शिवकर टीम को इस मुकाबले में फाइट देनी है तो विकेटें लेनी होंगी। अब 3 विकेटें आ चुकी है, रन संख्या रुकी भी 15 के ऊपर। पहले ओवर में रन बने थे 10 और इस ओवर की बात करेंगे तो अब तक रन आए, राकेश हमें बताएंगे, 5 रन अब तक खर्च करते हुए गेंदबाज। अब भी 2 गेंदे शेष। चलिए किरण, आपको जल्दी जाना है, नए बल्लेबाज किरण होंगे। गांव देवी आशिले टीम, बल्लेबाज आपको रेडी रखना है, हमारे पास आज वक्त कम है। मंच के ऊपर बिल्कुल गोल्डन मैन हमारे कुंबरली गांव के अभिनव दादा सालवी भी पधार चुके हैं और मुकाबले का आनंद उठाते हुए। उसके बाद में आप देख सकते हैं बिल्कुल सुखदेव मडवी भी है, जितेश मस्कर होंगे, कई सारे आयोजनकर्ताओं की टीम होगी, उन सभी का हम स्वागत करते हुए। मुख्य आयोजनकर्ता राजेश दादा मात्रे और नीलेश दादा मात्रे, देवराज मात्रे होंगे, प्रहलाद मात्रे भी होंगे, योगेश मात्रे भी अंपायर की भूमिका भी निभाई उन्होंने, सभी का स्वागत। ये देखिए फिर से एक बार अंपायर कहते हुए आउटसाइड लेग स्टंप। जरूर एक्स्ट्रा रन भी आ रहे, इस ओवर में विकेट भी आ रहे हैं और डॉट गेंद भी आती भी, लेकिन यहां से एक एक रन काफी महत्वपूर्ण है शिवकर टीम के लिए। अब रन संख्या पहुंची 16 के ऊपर, जीत का समीकरण बदला, 20 गेंदे 24 की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा,
रफ एंड टफ में चलता हुआ, मैंने पहले कहा था दोस्तों शिवकर टीम की रन ज्यादा नहीं बने थे, लेकिन गेंदबाजी के ऊपर से पूरी तरह से वो फाइट देने की कोशिश करेंगे और वही फाइट आप देते हुए शिवकर टीम। किरण जमात्रे इनके माध्यम से पैक किया इस टीम को इस प्रतियोगिता में। फुल टॉस गेंद थी, फायदा उठा नहीं पाए, मिस्टामिंग स्ट्रोक, और ये मौका था लेकिन मौके को गवाया। शायद वहां पर अजय भगत थे और अजय भगत ने यह कैच ड्रॉप किया है। यदि ये गलती होगी तो आपको मुकाबले से बाहर होना पड़ेगा, प्रतियोगिता से बाहर होना पड़ेगा। विकेट बन सकती थी लेकिन कैच ड्रॉप। ये देखिए कैमरामैन पूरी तरह से कैप्चर करते हुए बॉल को, और ये मौका था और मौके को गवाया। गेंदबाजी बहुत ही अच्छी हो रही है इस ओवर में, अब तक 7 रन आए। आखिरी गेंद इस ओवर की शेष रन संख्या 17 रन, 19 गेंदे 23 का समीकरण। आखिरी गेंद इस ओवर की, राइट आर्म ओवर द विकेट, मयूर तैयार। तेज सरार गेंद थी लेकिन फिर से एक बार वाइड गेंद। एक गेंद अच्छी डाल रहे मयूर, तो दूसरी गेंद खराब भी डाल रहे, उसी का फायदा मिलता है गांव ऑस्ट्रेलिया टीम को। रन संख्या 18 के ऊपर पहुंचती हुई अब 19 गेंदे 22 की आवश्यकता। एक एक रन काफी महत्वपूर्ण है और वही यहाँ पर एक्स्ट्रा स्वरूप से खर्च किया। 3 वाइड डाले इस ओवर में गेंदबाज मयूर ने। सेकंड पे बल्लेबाज नए बल्लेबाज है किरण, 5वें नंबर पे बल्लेबाजी के लिए पहुंचे। आखिरी गेंद फिर से एक बार ग्लांस करना चाहते थे, लाउड अपील, यस यस इट इज आउट। पिछली गेंद के ऊपर विकेट नहीं आई थी, कैच ऑफ हुई थी, लेकिन यहां से मयूर फिर से एक बार बताते हुए मैं विकेट लूंगा अपनी टीम के लिए। आखिरी गेंद के ऊपर विकेट ली किरण, बैक टू द डगआउट। 4 विकेट खो चुकी है टीम गांव ऑस्ट्रेलिया। रन संख्या 18 रन, अब मुकाबला बैलेंस। आने वाले 18 गेंदे जीत के लिए 22 की आवश्यकता। डीजे लिए बिल्कुल कल के दिन में बिल्कुल कुल मिला के रन बने थे रोशन बताते हुए ओमसाई एमडी सिंह। 813 रन बने थे कल के दिन में और 66.1 बॉल ओवर डाले गए थे। उसके बाद में कुल मिला के विकेटें गिरी थी 57 और टोटल चौके लगे थे 54 और टोटल छक्के लगे थे 65। ये देखिए नितेश पाटिल नीलजे जिन्होंने बल्लेबाजी की थी 3 पारी में 94 रन बनाए थे और 4 विकेटें भी लिए थे, लेकिन बाइक के हकदार थे। लेकिन सुखदेव मडवी 1 रन की जरूरत थी, एक गेंद 1 रन की जरूरत थी, लेकिन रन निकाल नहीं पाए बल्लेबाज नितेश पाटिल। ये देखिए टॉप 8 फिर से एक बार विकेट, यस विकेट आ चुकी है। लगातार विकेटों का सिलसिला मैदान के अंदर जैसे का तैसा दिया जा रहा है, क्योंकि जब बल्लेबाजी कर रही होती शिवकर टीम तब ऐसी विकेटें गिर रही थी। अब बल्लेबाजी कर रही है गांव ऑस्ट्रेलिया टीम, अब यहां पर जैसे का तैसा और एक विकेट। से लगातार विकेटों का पतन, गेंदबाज आते हुए वासुदेव फिर से एक बार सेकंड स्पेल में जिन्होंने पहला ओवर डाला और 1 विकेट ली थी, 10 रन खर्च किए थे। क्या शानदार शुरुआत की। विकेटें हो चुकी कुल मिला के 5 विकेटें और 18 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। 17 गेंदे शेष, 22 की आवश्यकता। नए बल्लेबाज शैलेश कड़ू, ओवर पिच गेंद लॉक किया, फिर से एक बार विकेट बन सकती है। अजय भगत वहां पर मौजूद, कोई गलती नहीं है। लगातार विकेटों का सिलसिला, छठी विकेट मैदान से बाहर।
क्या जाएगा सन्मान आपण घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. चला या ठिकाणी बुलेट स्पर्धेचे आयोजक जितेश मस्कर यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतात. अविनाश दादा सालवी, त्याचबरोबर आमचे अजय भटीजा देखील असतील आणि निलेश दादा मात्रे. रतन दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण जितेश मस्कर यांचा शुभ सन्मान करायचा है. पढ़ने के बाद अंदर आई गेंद और ज्यादा ऊपर थी, बिल्कुल हाइट फैक्टर ज्यादा थी, वही बता दे अंपायर योगराज. और डाउन गेंद की समाप्ति. रोशन रन संख्या टोटल स्कोर आप देख रहे हैं 18 रन. 18 रन बन चुके हैं. आप भी 22 की आवश्यकता है. इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंदें हो चुकी है. टोटल रोशन नाम गेंदें बची है 15 और 22 की आवश्यकता. ये देखिए सम्मान होता हुआ जीत मस्कर डैसिन आयोजन करता है. बिल्कुल स्टाइल उनके अलग है, उनका स्वैग अलग है और यहाँ से उनका भी स्वागत होता है. थैंक यू सो मच जितेश. और फिर से एक बार बढ़िया डिलीवरी. इस बार भी अपील दबाव है बल्लेबाज के ऊपर. एकमात्र जो बल्लेबाज है अब अजय कड़ू दूसरी तरफ और यहाँ से बल्लेबाज गिरीश होंगे. 8वें नंबर पे बल्लेबाजी के लिए आए. जिम्मेदारी से खेलना होगा. गेंदें काफी सारी है, 14 गेंदें बची है, 22 की आवश्यकता है. चला सुखदेव दादा मडवी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. शिवशक्ती चे पॅकर आपण बाधा शिवशक्ती पाले हा संघ आपण नेहमीच पाहत आलात ओपन टेनिस क्रिकेट मध्ये आणि असे नामवंत पॅकर सुखदेवजी मडवी यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. चलिए इस बार सिंगल आते भी 19 रन बन चुके हैं. 13 गेंदे 21 का समीकरण. ये मुकाबला कहा था 40 की आवश्यकता थी, शायद ऐसा लगा था. ये मुकाबला बिल्कुल आसानी से जीत पाएगी गांव देवी टीम आशे ले, लेकिन ये मुकाबला कठिन बनता जा रहा है. ये देखिए पीछे खेलने की कोशिश थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं. डॉन गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति. अब मुकाबला बैलेंस हो चुका है. 12 गेंदे 21 की आवश्यकता. ये मुकाबला कौन जीतेगा. चला व्यासपीठावरती अजून एक सन्मान आपण करूया. या ठिकाणी अजय भटीजा आणि आमच्या आशुबाई देखील उपस्थित आहेत. आशू आपण देखील आशू यांचा देखील सन्मान केला जाईल. दोन्ही या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नक्कीच श्रीराम मस्कर चषक या ठिकाणी पाहत आलो आणि आशुबाई यांचा आपण शुभ सन्मान करतात. अजय भटीजा या ठिकाणी आमचे सिंधी ब्रदर्स उल्हासनगरचे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत आमचे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक जुनदांत नाव जगदीश दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खरडगावचे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आमचे सुनील दादा जाधव देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय आदरणीय या ठिकाणी सुनील दादा जाधव उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच जितेश मस्कर यांच्याकडनं आम्हाला कॅश प्राइज देखील दिले गेले. थँक्यू सो मच जितेश आणि संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. सुनील दादाचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. अप्रतिम व्यक्ती महत्व. चला फिल्डिंग लावायची आहे टीम शिवकर संघ. आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये बुलेट स्पर्धेमध्ये सर्वांना या ठिकाणी आमंत्रित जरूर केले गेले. प्रेक्षक वर्गाने भरपूर प्रतिसाद द्यावा त्यांची अपेक्षा असेल. स्क्रीनवरती या ठिकाणी या स्पर्धेचे आम्ही पाहतो आहेत ही इलेक्ट्रिक बाईक देवेन 11 जे हनुमान क्रिकेट संघ चिंचवली च्या वतीनं आपण पाहतो या ठिकाणी बाईक आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रिक बाईक स्पर्धेमध्ये दिली जाईल. कोणता तो लकी खेळाडू असेल. चलते मैदान के ऊपर 12 गेंदें जीत के लिए 21 की आवश्यकता. गेंदबाज आते हुए अजय भगत गेंदबाजी के लिए. ओ बढ़िया डिलीवरी थी. यहां से यॉर्कर का प्रयास किया, ऑन साइड में ढकेला गेंद को. फील्डर आए मिड विकेट से, काफी तेजी से आए. 1 ही रन से संतोष होना पड़ा. काबिले तारीफ गेंदबाजी. जितनी बढ़िया गेंदबाजी उतनी बढ़िया उम्दा फील्डिंग टीम शिवकर के माध्यम से, इसीलिए जानी जाती है टीम. और रन संख्या 20 रन आधा रास्ता तय कर चुकी टीम आशेले. आप भी 11 गेंदे
जीत के लिए भी इसकी आवश्यकता। जब तक अजय कड़ू जैसे बल्लेबाज है तब तक जीत की आशाएं रख सकती है टीम गाउडी बैशले, क्योंकि हार्ड हिटर बल्लेबाज है, हमेशा छक्के लगाए ज्यादा अपनी टीम के लिए अजय ने। ये देखिए ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा है, अलोन द कारपेट, लॉन्ग ऑन में फील्डर पहुंचे, गलती हुई थी लेकिन बैकअप मिला, रनआउट का मौका और यहां से और एक विकेट। लगातार विकेटों का सिलसिला अब भी जारी, 7वीं विकेट मैदान से बाहर हो चुकी है। गेंदें बची है 10, जीत के लिए चाहिए 19 रन की आवश्यकता। क्या बल्लेबाजी क्या गेंदबाजी हो रही है, दूसरी तरफ क्या फील्डिंग भी कर रही है। हाई स्टैंडिंग लेवल की गेंदबाजी और हाई स्टैंडिंग लेवल की ये फील्डिंग आपको दिखाई दे रही है टीम शुभकर के माध्यम से। पूरी तरह से फाइट, 5 ओवर का मुकाबला 40 के लिए यहां से बिल्कुल कोशिश कर रही है टीम गाउडी बैशले, लेकिन अब तक रन संख्या रोशन हमें बताएंगे 21 के ऊपर है। 10 गेंदे 19 की आवश्यकता, 7 विकेट गिर चुके हैं। अब एकमात्र बल्लेबाज अजय जिनके ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी, अजय भगत तैयार। फुल टॉस गेंद लॉब किया, ये गलती की अजय भगत ने और गलती का खामियाजा भुगतना पड़ा। गेंद सीमा पार, 6 रन। जो बल्लेबाज है अजय कड़ू, क्षमता रखते बड़े हिट लगाने की और ये छक्का लगा दिया। अब थोड़ी सी वापसी कर दी है टीम गाउडी बैशले टीम ने इस मुकाबले में। रन संख्या 27, 27 रन 7 विकेट 9 गेंदे, जीत के लिए चाहिए 13 की आवश्यकता। मुश्किलें सदा रहेंगी, तू जरा कोशिश तो कर। और यहां से बिल्कुल मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है, ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी भी बाजी पलट सकती है। क्रिकेट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट हमने हमेशा देखा है। तो शायद यहाँ पर लगातार विकेटें आ रही थी, अब यहाँ पर छक्का भी आ चुका है। स्विट एंड शॉट बीटिंग कर रहे हैं गेंदबाज के साथ में अजय भगत, क्या अगली गेंद कैसे डालेंगे। हर एक गेंद के ऊपर सभी की निगाहें होंगी। 9 गेंदे 13 का समीकरण। दोनों टीम के लिए की कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। आज कौन सी टीम अपना वक्त बदल पाएगी, शुकर या फिर गाउडी बैशले टीम। बड़ा मुकाबला, बड़ी प्रतियोगिता। अगली गेंद, ये देखिए स्ट्रॉन्ग अपील, बल्लेबाज खुद निकले। अजय कड़ू बैक टू द डगआउट, वापसी की अजय भगत ने और अब यहां से 8वीं विकेट भी खो चुकी है आशिले टीम। 8 गेंदे 13 क्या समीकरण डीजे। लगातार विकेटों का बदन, यस देवा। चलिए बिल्कुल हमारे जय कुमार, इनका भी आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर जय कुमार आपण देखील या मुख्य व्यासपीठापती जय कुंभारकर यांचं देखील आगमन झालं। आपण या व्यासपीठापती गेंदबाज तैयार, फिर से एक बार। ओ इस बार शॉट अच्छा है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद होंगे। 1 ही रन मिला, जीत के लिए चाहिए आप भी रोशन 12 रन की आवश्यकता। बच्चे भी 7 गेंदों के ऊपर, 7-12 फिर से एक बार आता वहां इस प्रतियोगिता में, इस मुकाबले में। और ये 7-12 यानी कि ये मैच कौन सी टीम अपने नाम के ऊपर करेगी, ये सवाल है। 8 विकेट मैदान से बाहर हो चुकी है। साहिल ठाकुर, इनका भी आगमन हो चुका है, बिल्कुल लेडी टीम के पैकर है और उनका भी हम स्वागत करेंगे। आखिरी गेंद इस ओवर की, अजय तैयार। ये टॉपेश 9वीं विकेट बन सकती है, यस बन चुकी है। 9 विकेट मैदान से बाहर हो चुके। अब आखिरी 6 गेंदे जीत के लिए चाहिए 12 की आवश्यकता।
चलिए 9वीं विकेट भी खो चुकी है टीम। अब आखिरी विकेट होगी। क्या गेंदबाजी की है किरण मात्रे ने। ऐसे नियम पे नहीं प्याग किया इस टीम को। उन्होंने पूरी तरह से इस टीम का अभ्यास किया है, इस टीम को गौर से देखा है। और शिवकर टीम यानी कि स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान शिवकर अब यहाँ से जलवा दिखाती हुई इस मुकाबले में। 9 विकेट खो चुकी है टीम गाउदेवी आशेले। और अब आखिरी विकेट 6 गेंदे जीत के लिए 12 रन की आवश्यकता। तो बिल्कुल हमारे जय भाऊ भी आ चुके हैं, यानी कि जयंता भाऊजा जिन्हें हम कहते हैं, और वो भी आ चुके हैं जिनसे उनका भी हम स्वागत करेंगे। चलिए 6 गेंदे और जीत के लिए 12 का समीकरण। फास्ट खेलना आपको शिवकर टीम, जल्दबाजी करनी है क्योंकि अब भी कई सारे मुकाबले पेंडिंग है। चलिए नावाली टीम के कप्तान आपको आना है, नावाली टीम के कप्तान आपको रिपोर्टिंग कर रहे हैं। इनमें से जीतने वाली टीम आपसे फाइट करेगी। पहली गेंद यॉर्कर डाली, ऑन साइड में ढकेला गेंद को, 1 रन कंप्लीट उससे के लिए पलटे, 2 रन यहां से बन चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहली गेंद के ऊपर 2 रन। अब चाहिए 5 गेंदों में 10 रन की आवश्यकता। अब भी मुकाबला खत्म नहीं हुआ है। यदि इस 5 गेंदों में 10 रन बना पाती है टीम गाउदेवी आशेले, तो ये भी एक इतिहास कहला जाएगा रोशन, क्योंकि ऐसा कभी होता नहीं है, ज्यादातर होता नहीं है। लेकिन क्या यहाँ पर आखिरी विकेट और जीत के लिए 10 रन की आवश्यकता, 5 गेंदों में क्या बना पाएगी टीम आशेले, यह सवाल होगा। गेंदबाज तैयार, फिर से एक बार ओवर की अगली गेंद। ओ पटकी भी गेंद थी, गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद काफी तेजी से आई। क्लोज कीपिंग में विकेट कीपर भी है। डॉट गेंद की समाप्ति। विकेटों के पीछे यहाँ पर विकेट कीपर होंगे उत्तम पाटिल। शानदार अच्छी विकेट कीपिंग और अच्छी गेंदबाजी। 4 गेंदे 10 की आवश्यकता। फिर से एक बार राउंड द विकेट संदीप पाटिल। ओ ये मौका था बल्लेबाज के पास, शॉर्ट पिच गेंद थी, गति भी कम थी, शायद कनेक्ट होती थी तो बड़ा शॉट आ सकता था। ये देखिए एक्शन रिप्ले, ये काफी बिल्कुल स्लो आई थी गेंद रोशन, मिडल कनेक्शन हुआ नहीं। विकेट कीपर देखिए अब, ओ ये देखिए अच्छी विकेट कीपिंग। ये याद दिलाते हुए अनंत वाघ यानी कि मैगी की, मैगी इसी तरह विकेट कीपिंग करते हैं अंबरनाथ के। अब 3 गेंदे और 10 की आवश्यकता। संदीप पाटिल फिर से एक बार। ओ इस बार भी अंदर आती भी गेंद, अंपायर सहमत नहीं है, डॉट गेंद होगी। और ये मुकाबला अब खींच लिया अपने तरफ स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान आशेले टीम शिवकर ने। 2 गेंदे 10 की आवश्यकता। पढ़ने के बाद गेंद अंदर से बाहर गई है, लाइन के अंदर से जाते भी गेंद बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद आई। दो गेंदे 10 का समीकरण। और एक डॉट डिलीवरी। और क्या अब यहां से मुकाबला जीत चुकी लगभग टीम शिवकर। 1 गेंद 10 की आवश्यकता। बढ़िया गेंदबाजी। पहले ओवर में वासुदेव अंग्रे आए थे, 10 रन खर्च के 1 विकेट चटकाई। मयूर घरत आए, मयूर ने 2 विकेट लिए, 8 रन खर्च किए। वासुदेव फिर से एक बार आए और 2 विकेट ली, 1 ही रन खर्च किया ओवर में। अजय भगत आए, अजय भगत ने 2 विकेट ली और रनआउट की विकेट भी आई और मुकाबला फिनिश। मुकाबला जीता टीम स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान टीम शिवकर ने। कांग्रेचुलेशन, 40 रन बनाने से रोका गाउदेवी आशेले टीम को। और हार्ड लक आशेले टीम, कांग्रेचुलेशन किरण मात्रे। चला राहुल तरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण राहुल जालागेच आणि आपला शुभ सन्मान केला जाईल। रतनदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच
या सामन्याच्या ठिकाणी आम्ही जॉईंट मध्ये देणार आहोत. दोघांनाही बोलूया कारण याच्यामध्ये दोघांचाही वाटा आहे. वासुदेवनं देखील 2 षटका अप्रतिम फेकलीत आणि त्याचबरोबर अजय भगतने देखील 2 विकेट आणि महत्वपूर्ण 12 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे दोघांनाही बोलवतो आम्ही. वासुदेव आणि अजय भगत दोघे या पण मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन देखील या लगेच. सन्माननीय या ठिकाणी आमचे सुनील दादा जाधव साहेबांच्या शुभास या ठिकाणी करत आपण नाणेफेकी टॉस. चला नावाले टीम चे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि टीम शिवकर संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील लगेच जा. टॉस सर्वप्रथम करा आपण आणि टॉस होतोय. टॉस जिंकलाय टीम शिवकर संघानं. स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान शिवकर संघानं नाणेफेकी जिंकली आणि निर्णय कळवायचा लगेच शिवकर टीम. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. मॅच आपल्याला लगेच खेळावा लागेल. मॅन ऑफ द मॅच जायचं आपण अजय भगत आणि वासुदेव हे दोघांना आपण बोलतोय कारण दोघांनी खूप चांगले योगदान या मॅच मध्ये आपल्या टीम साठी दिलंय. वेल बॉलिंग वेल बॅटिंग दोघांचे कौतुक आपण करूया. अभिनंदन सामना जिंकल्याबद्दल. आणि शिवकर टीम टॉस जिंकला. निर्णय सांगा. बॅटिंग स्वीकारली आहे. चला लगेच आपण फिल्डिंग साठी उतरायचे. नावाळी संघ मैदानाच्या आतमध्ये. सामना या ठिकाणी असेल 4 षटकांचा. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. लगेच नावाळी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. अनेक सामने अजूनही पेंडिंग आहेत त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. आणि सामन्याला सुरुवात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय आम्ही परिवर्तन. येत आहेत पुन्हा एकदा याच गावचा गोडाबाज आमचे मित्र गणेश मात्रे ऑन मायक्रोफोन. तत्पूर्वी ऐकू आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून डीजे.